मंचावर उपस्थित आमचे सर्वांचे नेते म्हणण्यापेक्षा शास्त्रज्ञ नेते डॉक्टर काकोडकर साहेब, विवेक सावंत, माझे मित्र डॉक्टर मगर, सह्याद्रीचे विलास शिंदे मॅडम आत्ताच गेलेले आहेत बाहेर, आणि सर्व माझ्या फेलोशिप धारकांनो, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं अत्यंत अभिनंदन करतो की शरद पवार इन्स्पायर फेलोशिप मिळणं हेच एक खरं म्हणजे मी भाग्य समजतो. याचं कारण असं की फेलोशिप म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की जनरल फेलोशिप आहे. फेलोशिप्स अनेक प्रकारच्या असतात, परंतु ह्या आणि म्हणून पुष्कळ जण मला वाटतं अर्ध देखील खूप मोठ्या प्रमाणात करतात, परंतु ही फेलोशिप ही निराळ्या प्रकारची आहे. आणि आत्ताच ज्या 3 विषयामध्ये मार्गदर्शन करून झालं, विवेक सावंत, आमचे निलेश नलवडे आणि नितीन रिंडे, ह्या मार्गदर्शनातून आपल्याला लक्षात आलं असेल की याच्यामध्ये मुख्य जे शब्द आहे तो इन्स्पायर म्हणजे प्रेरणा. तुमच्या या फेलोशिपमध्ये तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली पाहिजेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ही प्रेरणा मिळाल्यानंतर तुमच्यामध्ये एक जिज्ञासा जागृत झाली पाहिजे. 2 शब्द महत्त्वाचे आहेत म्हणून, प्रेरणा आणि जिज्ञासा. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो, आमच्या कृषीचंच आहे, की जिज्ञासा मिळवण्यासाठी कशी तुम्हाला जिज्ञासा मिळाल्यानंतर नवीन कोणत्या गोष्टी निर्माण होऊ शकतात याचं एक साधं उदाहरण देतो शेतीतलं. द्राक्ष बागायतदार बहुतेकांना माहीत आहे, द्राक्षामध्ये एक डावणी म्हणून रोग येतो हाही पुष्कळांना माहीत आहे. आणि या डावणीसाठी पुष्कळांना म्हणतात ते बोर्डो मिक्सचर मारा म्हणतात. बोर्डो मिक्सचर कॉमन शब्द आहे. हे बोर्डो म्हणजे एक फ्रान्समध्ये एक युनिव्हर्सिटी आहे, त्याचं नाव आहे बोर्डो, गाव आहे. याची उत्पत्ती कशी झाली हे फार इंटरेस्टिंग आहे. हे जे द्राक्ष लावणारा शेतकरी जो होता तो काय करायचा, त्या रस्त्यावरून जाणारा प्रत्येक जण त्याचे द्राक्ष तोडून खायचा. तर त्यांनी काय केलं की हे द्राक्ष तोडू नये म्हणून त्यांनी त्याच्यावर मोरचुदाचा फवारा मारायला सुरुवात केली. आणि तो मोरचुदाचा फवारा मारल्यानंतर लोक ऑल ऑफ अ सडन पॉयझनस आहे म्हणून कोणी खात नव्हतं. पण नंतर असं दिसलं की जिथे त्यांनी मोरचुदाचा फवारा केला तिथे डावण्या आला नाही, आणि जो आतमध्ये होता तिथे डावणी आला. मग आमच्या एका शास्त्रज्ञाने विचार केला की असं कसं झालं, म्हणून त्यांनी लॅबॉरेटरीमध्ये येऊन त्याचं संशोधन केलं. जिज्ञासा. म्हणून मी म्हटलं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यावेळी जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे, आणि जिज्ञासा जिथे निर्माण होते तिथे माणसामधलं जे काही टॅलेंट आहे किंवा तुमचं जे एक्सप्रेशन आहे हे पूर्ण बाहेर येते. म्हणून ह्या फेलोशिपमध्ये म्हणजे मला जे दिसते आहे गेल्या 3 वर्षापासून, म्हणजे एक काहीतरी युनिक हे फेलोशिप टाईप आहे की ज्याच्यामध्ये आपण या फेलोशिपमध्ये ही त्या क्षेत्रातली जिज्ञासा निर्माण करतो आहे. आणि म्हणून मी जे पहिल्यांदा वाक्य म्हटलं की तुम्ही खरोखरच इतक्या याच्यामध्ये लकी आहात की तुम्ही याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं आहे. कृषीमधल्या काही आहेत, साहित्यामधल्या आहेत, शिक्षणाच्या आहेत, या खरोखरच युनिक फेलोशिप आहेत. आणि म्हणून मला आज सुप्रियाताईंचं कौतुक करायचं वाटतं, शरद पवारांचं कौतुक करायचं एवढ्यासाठी की थोडासा राजकीय चष्मा ज्यावेळी तुम्ही बाहेर काढून वैज्ञानिक किंवा सामाजिक चष्मा ज्यावेळी लावाल त्यावेळी समाजामध्ये काय करता येण्यासारखं आहे हे या फेलोशिपवरनं दिसते. मला असं वाटते की हे एक फार अत्यंत महत्त्वाचं काम आहे. आणि म्हणून मी या आमच्या सुप्रियाताईंचं आणि आमचे माननीय शरद पवार साहेबांचं मी अत्यंत अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारचं, मला असं वाटते या दृष्टीने त्यांनी बाकीच्या राजकारण्यांचे जर डोळे उघडले तर मी मागे सांगितलं होतं की जर प्रत्येक राजकारण्याने अशी एक इन्स्पायर फेलोशिप चालू केली तर देशामध्ये केवढं मोठं रिव्होल्यूशन होऊ शकते ही कल्पना करा. धन्यवाद.